नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता माझा आवाज ऐकून तुम्हाला एवढं तर कळालं असेल, की माझी तब्येत किती घाण बेघायला. तरी पण रोज 1 म्हणता 2 इंजेक्शन करतोय, पण प्लॉट व्हिजिटला जातोय. कारण बागेला माझ्याशिवाय आणि मला बागेशिवाय अजिबात करमना झाले. कारण प्लॉटच एवढे टॉप झाले ते, की प्लॉट कधी एकदा बघतोय असं मलाच अगोदर होतंय. आता आज मी ज्या एस-एस-एनच्या प्लॉटमध्ये आलोय, त्या प्लॉटला 68 दिवस झाले ते आणि ह्या प्लॉटचा आज तिसरा ESCचा स्प्रे आहे. जर मालाकडे बघितलं, तर पॉइंट आणि फुगवण बघितली, तर टॉप क्लासच दिसत्या आणि या प्लॉटला आम्ही आज 3 दिवस अगोदर फ्लडनं पाणी दिले, म्हणजे पाट पाणी दिले. आता पाट पाणी का द्यायचं, याच्यामागे एक विषय असतोय. अनेक शेतकरी असं म्हणतात, की ठिबकनं आम्ही 2 दिवस पाणी सोडतो, म्हणजे आमच्या बागेला पुरेपूर पाणी पुरतंय. पण ते तसं होत नसते. आता तुम्ही हे बागेकडे जर बघितलं, तर ह्या बागेतलं अंतर 7 फूट आहे. म्हणजे 7 बाय 5 असं अंतर आहे आणि आता ही जागा बघताय, इथपर्यंत तुमची मुळी आलेली असत्या. पण इथं मुळीला तुमचं पाणी पोहोचत नाही आणि इथपर्यंत तुमच्या बागेची मुळी आलेली असत्या. आणि माहितीसाठी सांगतो, तर मातीच्या एका कणात लाखो अन्नद्रव्य असते ती आणि ते अन्नद्रव्य घेण्यासाठी तिथपर्यंत पाणी पोहोचणं महत्त्वाचं असते. ज्यावेळी तुम्ही प्लडनं पाणी देताय, त्यावेळी तिथली मुळी ॲक्टिव्ह होत्या आणि ती मुळी ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्या मातीत जेवढं अन्नद्रव्य आहे, ती मुळी घेण्यासाठी सक्षम होते. पण फ्लडनं पाणी द्यायच्या अगोदर एकरी 1 पोतं युरिया विस्कटा. युरिया विस्कटायचं कारण असं, की द्राक्ष बाग सगळ्यात अगोदर कोणता घटक येत असेल, तर ती नत्र घेत असत्या. मग ज्यावेळी तुमचा त्यावेळी तिथे युरिया पडेल, त्यावेळी तुमची मुळी ॲक्टिव्ह झाल्या पहिला युरिया घ्यायच्या नादाला लागणार. म्हणजे युरिया घेता बाकीची अन्नद्रव्येसुद्धा ऑटोमॅटिक शोषून घेणार आणि त्याबरोबर आपल्या प्लॉटला फुगणीला आणि लांबीला चांगला फरक पडतोय. तर माझ्या अनुभवानुसार ज्या शेतकऱ्यांना शक्यतो फ्लडनं पाणी देता येईल, त्या शेतकऱ्यांनी 100% पाणी द्या. कारण तुमच्या प्लॉटला याचा नक्की 100% फायदा होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.